महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया. ती बातमी पुण्यात मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर एका महिलेला थोडा थोडका नाही तर 3 कोटी 60 लाख रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. आणि या महिलेची फसवणूक करणाऱ्या इंटरनॅशनल महाठगास पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक शुक्ला असं या आरोपीचं नाव आहे. डॉक्टर रोहित ओबेरॉय असं खोटं नाव वापरून या ठगानं लग्नाचं आणि व्यवसायात वृद्धी करण्याचं आमिष दाखवलं आणि पीडित महिलेला देश परदेशातील बँकांमध्ये 3 कोटी 60 लाखांहून अधिक रक्कम भरण्यास भाग पाडलं. ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेल्या या आरोपीनं आपला मृत्यू झाल्याचा बनावही रचला होता आणि आपल्या मित्राकरवी ईमेल करून या महिलेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्यानंतर महिलेनं पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि आरोपी हा देशाबाहेर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लुकआउट सर्क्युलर जारी केलं आणि अभिषेक शुक्ला हा आरोपी सिंगापूरहून मुंबईला आल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई एअरपोर्टवर त्याला अटक करण्यात आली. आरोपीनं मॅट्रिमोनियल साईटवर फेक प्रोफाईल तयार करून 1-2 नाही तर तब्बल 3194 महिलांना मेसेज करून संपर्क केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आणि त्यामुळे या आरोपीने आणखी किती महिलांना लग्नाचा आमिष दाखवून आर्थिक गंडा घातलाय आणि त्या कोण आहेत याची माहिती घेण्याचं काम सायबर पोलीस करतायत. तिच्याकडनं जवळपास 3 कोटी 60 लाख रुपये हे वेळोवेळी त्यांनी घेतलेले आहेत. ह्यामध्ये पुढे तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की सदरचा व्यक्ती ज्या नावाने त्याने डॉक्टर रोहित ओबेरॉय ह्या नावाचं फेक प्रोफाईल बनवलं होतं एका मॅट्रिमोनियल साईटवर आणि तो व्यक्ती नसून त्याचं जे खरं नाव आहे ते अभिषेक शुक्ला असं आहे. आमची जी इनिशियल माहिती आहे त्या माहितीप्रमाणे हा व्यक्ती मूळचा भारतीय असून सध्या तो ऑस्ट्रेलियन सिटीजन आहे. तो ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया OCI कार्ड होल्डर तो व्यक्ती आहे.